नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नवीन पहिल्यांदा आलेले असल्यास आपल्या स्वप्नील यावले या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल घेऊन येत असतो। व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इझिली यूज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता। आपण मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन देत असतो। चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मौसम हा असतो का दिसतो तुला, पण मी स्वप्नात राणी तू असतो का, तू माझी शिजुका मी तुझा नोबिता ची बबिता, ब्युटी स्पॉट तुझा किलिंग, मला सांग ना ग येडो माझी बायको तू होशील। मित्रांनो, तुम्ही जो आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी अलाइट मोशन ओपन केलेलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपिकची लिंक दिली आहे। बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बीटमार्क ओपन होणार आहे। फर्स्ट बीटवर क्लिक करून प्लसच्या आयकॉन क्लिक करून मीडिया फाईलमधून तुम्हाला ज्या फोटोवर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। मी कोणताही फोटो सिलेक्ट करतो। मी हा फोटो सिलेक्ट करतो, त्याला इथे जाऊन फिल कंपोजन एरिया कोण टाकायचा आहे आणि त्याला ह्या बीटपर्यंत घेऊन जातं आपल्याला 6.6 अशा प्रकारे। त्यानंतर त्याला ह्या फोटोला सर्वात खाली घेऊन जातं आपल्याला। त्यानंतर आपल्याला आणखी एक फोटो ॲड करायचा इथे प्लसच्या आयकॉनवरून मीडिया फाईलमधून मी हा फोटो ॲड करतो। नंतर त्याला पण आपल्याला खाली घेऊन जात आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला इथे जाऊन त्याची उपयोगासाठी त्याची ड्युरेशन वाढवून घ्यायची आपल्याला। त्यानंतर पुन्हा आपल्याला फोटो क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममधून इथे जाऊन त्याला चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथून आपल्याला दुसऱ्या बीटवरून आपल्याला सेकंड फोटो ॲड करायचा। आपल्याला इथे जाऊन मीडिया फाईलमधून आपल्याला सेकंड फोटो ॲड करायचा आहे। मी हा फोटो ॲड करतो। त्यानंतर त्याची जे जास्तीचा पार्ट हा कट करायचा आहे। त्यानंतर त्याला पण आपल्याला खाली घेऊन यायचं आहे याच्या खाली, आणि त्याला पण मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममधून चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्याला थर्ड फोटो ॲड करायचा आपल्याला इथे जाऊन मीडिया फाईलमधून मी हा फोटो ॲड करतो। त्याला त्याची हे आहे ड्युरेशन जे वाढवून घ्यायची आपल्याला, त्याला पण इथे खाली घेऊन यायचं आपल्याला अशा प्रकारे। त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममधून त्याला चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आपले तिन्ही फोटो ॲड झाल्यानंतर आपल्याला 6.6च्या बीटवर पुन्हा आपल्याला बाकी आपल्याला इतर फोटो ॲड करायचे आहे। मी हा फोटो ॲड करतो, त्याला इथे जाऊन फिल कंपोजर एरिया कोण टाकायचं आहे आणि त्याला ह्या बीटपर्यंत घेऊन जात आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला फोटो ॲड करायचे आहे, त्याला पण फिल कंपोजर एरिया कोण टाकायचं आहे, त्याची जी लेंथ ही वाढवून टाकायची अशा प्रकारे। आणखी आपल्याला फोटो ॲड करायचा आहे अशा प्रकारे। नंतर आपला आणखी एक फोटो ॲड करायचा आपल्याला, त्यानंतर त्याला पण फिल कंपोजर एरिया कोण टाकायचा आणि त्याला शेवटपर्यंत घेऊन जात आहे अशा प्रकारे। आपले सर्व फोटो ॲड झाल्यावर आपल्याला इथून बॅक जायचं। आपल्याला इथून आपल्या शेकीपिकमध्ये जायचं आहे। आपला फर्स्ट फोटोचा इफेक्ट आहे इथे जाऊन आपल्याला कॉपी पेस्ट करायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपल्या फर्स्ट फोटोला हा इथे पेस्ट करून द्यायचा आहे हा फोटोला अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला हे जे दोन लेअर आहे मित्रांनो इथे जाऊन आपल्याला पुन्हा सिलेक्ट करून इथे ग्रुप करून टाकायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे। त्यानंतर इथे पण आपल्याला ते सेम प्रोसेस करायची मित्रांनो, सिलेक्ट करून इथे जाऊन ग्रुप करून टाकायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला येथे पण
सिलेक्ट करून अशा प्रकारे ग्रुप करून टाकायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथून पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे. आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आपला सेकंड जो फोटो आहे त्याचा जो इफेक्ट आला इथे जाऊन तो आपल्याला कॉपी पेस्ट करायचा आहे. इथे जाऊन पुन्हा आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट जाऊन जे आपले 6.6 नंतरचे जे बीटचे जे फोटो आहे त्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून देतात आपल्याला अशा प्रकारे. अशा प्रकारे पेस्ट करून देतात. त्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या फर्स्ट बीटवर यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि जो आपला ब्लॅक शॅडो PNG आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे. मी हा ब्लॅक शॅडो PNG ॲड करतो. अशा प्रकारे त्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे आणि त्याला शेवटपर्यंत घेऊन जात आहे अशा प्रकारे. त्यानंतर त्याला 6.6च्या बीटवर येऊन त्याला इथे कट करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर ते जे आपली फर्स्ट जे ब्लॅक शॅडो PNG आहे त्याला आपल्याला खाली घेऊन जातं आपल्याला फोटोच्या वरतं अशा प्रकारे. अशा प्रकारे आपला ओरला लुक तयार झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला 6.6च्या बीटवर यायला लागेल. प्लसच्या मग क्लिक करायचं आहे. मीडिया फाईल जायचा आहे आणि जो आपला टेक्स्ट PNG आहे मित्रांनो तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे. ह्या टेक्स्ट PNG ॲड करतो. त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे. त्यानंतर त्याला इथे जाऊन मूव अँड ट्रान्सफॉर्मर जाऊन त्याला चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे. इथे जाऊन त्याला अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या 6.6च्या बीटवर यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. मीडिया फाईलवर जायचं आहे. तुम्हाला मित्रांनो ओरली इफेक्ट दिला आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे टेलिग्रामला. तो तुम्ही तिथून फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे. प्लस करून टाकायचा आहे. त्याला वाढवून घ्यायचं आहे. इथे जाऊन अशा प्रकारे त्याला ब्लेंडिंगमधून लाईटमधून स्क्रीन करून टाकायचं आहे. त्यानंतर त्याला सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे. इथे जाऊन कॉपी टू लेअर करायचे आहे आणि आपल्या बीटवर जाऊन इथे जाऊन पेस्ट करायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या बीटवर जाऊन इथे पण पेस्ट करायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे पण पेस्ट करून द्यायचं आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे मित्रांनो. इथून आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आपल्या ज्या 2 लेअर आहे ह्या पुन्हा सिलेक्ट करायचे आहे आणि कॉपी टू लेअर्स करायचे आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवर जाऊन पेस्ट 2 लेअर्स करायचे आहे. पुन्हा त्या सिलेक्ट करायचे आहे आणि त्यांना शेवटपर्यंत घेऊन जात आहे. अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायला लागेल आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. Fearless.